पाहतोय की हा जो पाटील तळेगाव पोहोचतोय हा रुंदीकरण होणार, त्याच्यावरती काम होणार, तर आम्ही तशी आमची रेल्वे पाळणार होती. तसंच हा रस्ता सुद्धा 1990ला ज्यावेळी तिथे एमआयडीसी आली तेव्हापासून आतापर्यंत रस्त्याची रुंदी 4 फूट 5 फूट सुद्धा वाढलेली नाहीये. आणि आता ते उद्योजक त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातात, त्याच्यामुळे सरकार खडबडून जागा झाले. एका पाठीमागं एक सर्व नेते मंडळी असत त्यांच्या त्या ठिकाणी बैठका होतात आणि एमआयडीसी मध्ये पाहण्यासाठी प्रत्येक माणूस त्या ठिकाणी येतो. परंतु याच्यामध्ये प्रामुख्याने मला सांगायचं एवढंच, या रस्त्याचं टेंडर जानेवारीमध्ये निघालेले. जानेवारी 2026ला 59 कोटीचं हे टेंडर निघालेले आहेत. आणि त्या 59 कोटीच्या टेंडर मध्ये आपण आज जर पाहिलं असेल तर या दिवसाला झाले कमीत कमी 8 महिने. आपल्याला माहितीये पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी रस्ते खराब होत असतात. याच्या अगोदरच त्याच्यामध्ये टेंडर काढलं तर शासनाने त्याची आता याच्यामध्ये आज उदय सामंत येतील, सगळे बैठक घेतील. तुम्हाला काय वाटतं याचा तोडगा निघेल? तोडगा निघेल अशी आमच्या सर्व उद्योजकांची, सर्व ग्रामस्थांची, खराबवाडीमध्ये चाकणमध्ये सर्वांची हीच अपेक्षा आहे. इथं मंत्र्यांनी येऊन रविवारी येण्याच्या ऐवजी मंत्र्यांनी जर ते वर्किंग डे मध्ये जर आले असते तर त्यांना इथली खरी परिस्थिती समजली असते. निश्चित आता